सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली। घरगुती गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील 5 जण बेशुद्ध पडले होते। त्यापैकी आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे। ही घटना सोलापुरातील लष्कर भागामध्ये घडली। शनिवार रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एलपीजी गॅस गळती झाल्यामुळे बलराम वाले कुटुंबातील 5ही सदस्य बेशुद्ध पडले। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान हर्ष बलराम वाले, अक्षरा बलराम वाले या चिमुकल्या बहीण भावासह त्यांच्या आजी विमल मोहनसिंग बलराम वाले यांचा मृत्यू झाला। या घटनेत युवराज मोहनसिंग बलराम वाले आणि रंजना युवराज बलराम वाले यांच्यावर अजूनही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। एलपीजी गॅसमुळे कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आणि त्यांची फुफ्फुसे निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत। काल रविवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या लोधी गल्लीमध्ये बलरामवाले फॅमिलीतून हे 5 पेशंट्स ॲडमिट झालेले आहेत। हे 5 पेशंट्स दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान ॲडमिट झाले। त्यातला 6 वर्षाचा मुलगा हर्ष राम बलराम वाले हा फार अत्यवस्थ होता, बेशुद्ध होता, त्याचा श्वास कमी होता, शरीरामधली ऑक्सिजनची लेवल खूप कमी झालेली होती आणि सारखा त्याला खोकला येत होता। आणि त्याच्याचबरोबर अक्षरा राम बलराम वाले ही 4 वर्षांची मुलगी ही सुद्धा जवळजवळ त्याच कंडिशनमध्ये होती। त्या दोघांना पेडियाट्रिक डिपार्टमेंटने ताबडतोब ॲडमिट केलं। लहान मुलांचा विभाग ICU येते B ब्लॉकला आणि प्रगत वैद्यकीय शास्त्र दृष्टिकोनातून सर्व जी काय प्रमाण रुग्ण ट्रीटमेंट असते ती सगळ्यात त्यांना देण्यात आलेली आहे। त्यांना ताबडतोब ऑक्सिजन पुरवठा करून त्यांच्या श्वासनलिकेमध्ये नळी घालून त्यांना व्हेंटिलेटरवर घेण्यात आलं आणि त्याच्या अनुषंगाने इतर जी काय औषध व्यवस्था असते ती सर्व त्यांना देण्यात आली। पण दुर्दैवाने रात्री 7:30ला आणि 8:30ला ही दोन्ही मुलं त्यांची फायटिंग कॅपॅसिटी फार कमी असल्यामुळे ती दुर्दैवाने एक्सपायर झालेली आहेत। आणि A ब्लॉक इथे मेडिसिनच्या ICU मध्ये युवराज बलराम वाले वय वर्षे 40, रंजना बलराम वाले वय वर्षे 35 आणि विमल बलराम वाले वय वर्षे 60 हे सगळे ॲडमिट झाले। त्याच सुमारास काल दुपारी अंदाजे 1:15च्या सुमारास त्यास विभाग प्रमुख मेडिसिनचे डॉक्टर दडके आणि त्यांच्या टीमने ताबडतोब पाहिलं। त्यातली विमल बलराम वाले आणि रंजना बलराम वाले यांची कंडिशन पण फारच सिरियस होती। त्या दोघी अत्यवस्थ होत्या, त्या दोघी बेशुद्ध होत्या, त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा खूप कमी होती आणि त्यांचा ब्लड प्रेशर तपासणी केल्याने ते लागत नव्हता। आणि हीच स्थिती त्या दोन्ही बालकांची सुद्धा होती, त्यांचंही ब्लड प्रेशर लागत नव्हतं। तर मॉडर्न मेडिसिनच्या ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांना लगेचच ICU मध्ये ॲडमिट करण्यात आलं। सगळ्यांना योग्य ती स्टँडर्ड ट्रीटमेंट देण्यात येत आहे। सगळ्यांच्या रक्त तपासणीमध्ये कार्बन मोनॉक्साईडचं थोडं प्रमाण असू शकेल असं वाटतं। कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यांच्या श्वासनलिकेतून खूप जास्त प्रमाणात फेस येतोय, सिक्रेशन्स येत आहेत। त्या अर्थी त्यांच्या फुफ्फुसांना फार मोठी इजा झालेली आहे। सगळ्यांचे एक्सरे दोन्हीकडे खूप जास्त प्रमाणात ARDS म्हणजे दोन्हीकडे न्यूमोनियाचं खूप जास्त प्रमाण म्हणजे व्हाईट लंग म्हणजे फुफ्फुसं त्यांची बऱ्यापैकी निकामी झालेली आहेत दुर्दैवाने असं दिसून येतं। आणि सर्व प्रकारची योग्य ती ट्रीटमेंट आमच्या डॉक्टरांनी घेतलेली आहे, चालूच आहे। दुर्दैवाने आज सकाळी विमल बलराम वाले यांची तब्येत खूप खालावली। सर्व काही प्रमाण ट्रीटमेंट देऊन सर्व काही उपचार करून सुद्धा त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही आणि दुर्दैवाने त्यांचंही आज सकाळी 9 वाजता निधन झालं। ह्या तिघांच्याही बॉडीज आपण मेडिको लिगल पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेल्या आहेत। त्यांचे पोस्टमॉर्टम चालू आहे, त्यातून आणखी जास्त माहिती निष्पन्न होईल अशी मी आशा करतो। आणि आता सध्या 2 रुग्णांवर ट्रीटमेंट चालू आहे, विमल बलराम वाले आणि युवराज बलराम वाले। त्यातील युवराज बलराम वाले हे थोडेसे स्टेबल वाटतात, थोडे शुद्धीवर आहेत। अधूनमधून त्यांनाही थोडाफार त्रास होतो, त्यांनाही थोडासा न्यूमोनिया दिसतो आहे एक्सरेला आणि आम्ही त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहोत। मी सर्व मेडिसिन डिपार्टमेंटला सर्व कन्सर्न डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। मी व्यक्तिगत स्वरूपात
2, 3, 4 वेळा पेशंट बघून आलेलो आहे आणि योग्य ते सर्व खबरदारी आमच्याकडून घेतली जात आहे. आणि यातली जी विमल बलरामवाले रुग्ण आहे त्यांचं ब्लड प्रेशर खूप कमी आहे, त्यांनाही श्वास घेण्यास त्रास होतो आहे, त्या व्हेंटिलेटरवर आहेत आणि ॲडव्हान्स्ड मेडिकल ट्रीटमेंटच्या अनुषंगाने जी काय ट्रीटमेंट करता येईल ते सर्व योग्य त्या प्रमाणात स्टँडर्ड पद्धतीने चालू आहे. आणि हृदयाचे आणि फुफ्फुस रोग तज्ज्ञ यांनीही सर्व रुग्णांना तपासलेलं आहे, त्यांचाही सल्ला घेण्यात आलेला आहे. आणि आमच्या वतीनं ह्या गरीब रुग्णांसाठी जे काय करता येईल प्रशासनातर्फे डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने आम्ही त्यांच्यासाठी खूप चांगली परिणामकारक ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे सगळे डॉक्टर सजग आहेत, त्या सगळ्यांच्या ड्युटी त्या ठिकाणी आम्ही लावलेल्या आहेत. आणि ही माहिती मी आमचे माननीय संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई डॉक्टर चंदनवाले सर व माननीय कमिशनर डॉक्टर अनिल तिवारी डॉक्टर अनिल भंडारी सर यांना आम्ही कळवलेले आहे. त्यांनी रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि मी त्या पद्धतीने आमची सर्व ट्रीटमेंट चालू आहे. आभारी आहे. NTV न्यूज मराठी, सोलापूर.